बहुचर्चित अशा भिवंडी लोकसभेतील निवडणुकांची साठीचं जे मतदान आहे आज या ठिकाणी पार पडतं आणि भिवंडी लोकसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये तुल्यबळ अशी लढत होती आणि ही लढत होत असताना सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी एक तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि नक्कीच त्यामुळे चर्चा रंगत गेलेल्या आहेत। आपल्यासोबत स्वतः सुरेश बाळामामा म्हात्रे आहेत। आपण त्यांनाच विचारू नक्की काय वाटतं त्या शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील एक महिना आपण प्रचार केलात, काय नक्की पाहिलं? संपूर्ण लोकसभा क्षेत्रात जेव्हा मी महिनाभर प्रचार केला, लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघितला, मी खरं सांगतो ही लढत राहिलेली नाही। लोकांनी ठरवलं आहे, परिवर्तन आटलं आहे, बदल आटलं आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे ही लढाई महाविकास आघाडी एक हाती जिंकेल आणि कमीत कमी 2 ते 2.5 लाख मतांच्या फरकाने महाविकास आघाडी म्हणजे मी जिंकणार अशा प्रकारचा विश्वास मी आज आपल्यासमोर व्यक्त करतो। या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर अल्पसंख्याक समाजाची जी मतं आहेत ती निर्णायक मतं आहेत आणि या मतांवरती सर्वच पक्षांनी दावा केलेला होता की विशेषतः निलेश सांबरे जे आहेत जिजाऊ संघटनेचे त्यांनी जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा दावा केला होता। काय नक्की आपल्याला विश्वास वाटतो? बघा, कोणी दावा करून असं काही होत नाही, पण मी यावेळेस अल्पसंख्याक मतांचा कौल बघितला। 100% संपूर्ण हिंदुस्थानात इंडिया आघाडीच्या पाठीशी ठामपणे, मग आपला मुस्लिम समाज असेल, आपला बौद्ध समाज असेल, ओबीसी समाज असेल, आदिवासी बांधव असतील, कारण आज ही देशावरची जी वेळ आलेली आहे, संविधान बदलण्याची जी वेळ आलेली आहे आणि म्हणून सगळ्यांचे हक्क या देशात अबाधित राहिले पाहिजे। हा देश आपला सर्वांचा आहे आणि सर्वांचा हक्क अधिकार या देशावर राहिला पाहिजे आणि म्हणूनच आज आपण संपूर्ण हिंदुस्थानात पाहत आहे एक लोकांचं मन बनलं आहे आणि परिवर्तन आटलं आहे। आज तुम्ही 2 महिने अगोदरची परिस्थिती पाहिली असेल आणि आज संपूर्ण देशभरात परिस्थिती पाहतात तर आज इंडिया गठबंधनचं सरकार या देशात येणार अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच खरोखरच मी संपूर्ण मतदारांना धन्यवाद देईन, आभार व्यक्त करेन की आज खरोखरच त्यांनी चांगल्या प्रकारची भूमिका आज ते इथं पार पडत आहेत आणि अल्पसंख्याक असतील सगळ्याच समाजाचे लोक हे महाविकास आघाडीच्या बाजूने ठाम उभे आहेत। एकूणच जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने एक वेगळा विश्वास महाविकास आघाडीचे सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी व्यक्त केलेला आहे की जो विश्वास त्यांना विजयापर्यंत घेऊन जातो का हे येणाऱ्या 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।